मंडळी, आज सुको भांगडो भाजले. त्यांच्यानी सांगलेली आज सुको बांगडो आणि पिठी कर म्हणा. त्यांची आजी करी ना तेव्हा त्यांना आठवण दिली. हे बघा, हे बांगड्याचे ना असे कपडे करतलं आणि ते गरम गरम पिठीत खातलं आणि मस्तपैकी आज पिठी भात. हे बघा, बांगड्याचे सगळे मी असे कपडे काढून घेतले आणि आता पिठीची तयारी केली आहे. हे बघा, पिठीसाठी लागणारं साहित्य: बारीक कांदा चिरून घेतला, ओली मिरची, टोमॅटो, लसूण ठेचून घेतली आणि थोडं खोबरं. आणि पिठी मी बघा अशी मिक्स करून घेतली त्याच्यात पाणी घालून, म्हणजे मग गुठल्या तयार होत नाही. आता मी फोडणीला घालते. थोडं तेल ओतलं. आता आपण ठेचलेली लसूण घालतो. तेल गरम झालं, लसूण टाकले. आता कांदा टाकणार, मिरची, टोमॅटो हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. हे लाल रंगावर भाजल्यावर थोडी हळद टाकायची. हळद टाकायची. याच्यात मीठ घातलं. आपण मिक्स करून घ्यायचं होतं. नंतर कांदा आता आपला चांगला लाल झालेला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची त्याच्यात आता हे आपण मिश्रण ओतायचं. ओतल्यावर असे थोडं ढवळत जायचं. हे बघा, आता आपली पिठी तयार झालेली आहे. चांगली उकळी आली आहे पिठीला. आता त्याच्यात मी बांगड्याचे तुकडे टाकणार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यात बांगड्या टाकू शकता. वरून खोबरं शिवरायचं. नंतर कोथिंबीर. कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. ह्यांना आवडते म्हणून आम्ही टाकलेली आहे. बघा, आता आपली पिठी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा. हा आता आमचा बांगडा पिठी भात तयार झालेला आहे. आता मी प्रथमेशला देणार. वाई मस्त जुनी परंपरा. लाईक, सबस्क्राईब, शेअर. बांगडा पिठी